तर या घटनेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे। तर मृतकाच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची शासकीय मदत देखील त्यांनी जाहीर केली। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे सोलर कंपनीत झालेल्या स्फोटाबाबत शोकसंवेदना व्यक्त केल्या। नागपुरातील सोलर इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात 6 महिलांसह 9 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे। मी मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभं आहे। संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटकं तयार करणारी ही कंपनी आहे। नागपूर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी मी सातत्यानं संपर्कात असून स्वतः आयजी, एसपी आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी आहेत। तर या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना 5 लाख रुपये मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल, त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या।